तुला कोणी मागायला पाठवलं? भीक मागायला कोणी पाठवलंय? इकडे कुणी नाही पाठवलं. मस्के नाही करू करू. तुला कोणी पाठवलंय? कोणी नाही. काय तुझ्या आईचं नाव, वडिलांचं नाव काय? माझ्या आईचे नाव ज्योती. तुझं नाव काय बेटा? माझं नाव हा, श्रद्धा श्रद्धा. श्रद्धा. आणि काय तुझं आडनाव काय? कांबळे. राहायला कुठे आहे तू? मी खरं सांग, कुठं बोलू नको. कर्जत राहिलाय. आणि तू इथं हा, शेलूला. आणि तू कुठून कुठपर्यंत भीक मागते? मी उल्हासनगर ती खोपोली. कोण पाठवतो तुला भीक मागायला? मावशी. मावशी. मावशीचं नाव काय? ज्योती. मावशीचं नाव ज्योती. ज्योती कांबळे ना? हा. ती कुठं राहते? ती पण माझ्यासोबतच राहते, माझ्या घरी. आणि मग तुला जेव्हा भीक मागायला पाठवतो तू बोलत नाही मला भीक मागायला नाही आवडत, मला शाळा शिकायची वगैरे असं काय? हा बोलते, पण ती मारते आणि धमकी देते. तू किती रोज पैसे जमा करते? 100-150. 100-150 रुपये. आणि ते घरी जाऊन देते, बरोबर? आणि नाही, माझ्यासोबत असते ती कुठे आहे आता? दुसऱ्या डब्यात. आहे का? ह्या गाडीमध्येच आहे ना? हा. बरोबर. तर तुला जर पैसे तू जमा करून नाही दिले तर ती तुला मारते हा. आणि रोज तुला भीक मागायला पाठवते, तुला शाळेत नाही पाठवत. ठीक आहे. बघा, ती लहान मुलगी आहे. किती वर्षाची आहे बाळा तू? 12. 10 ते 12 वर्षाची मुलगी आहे. आणि हिला, मराठी मुलगी आहे सगळ्यात पहिलं तर. आणि हिला, या बाळाला कर्जत ते अंबरनाथ म्हणजे उल्हासनगर पर्यंत एरिया दिलेला आहे. कोणी? तर तिच्या मावशीनेच ना तुझ्या? तिचं नाव ज्योती कांबळे म्हणून सांगते. आणि हिला भीक मागायला पाठवते. तर हिचं वय नाही आहे. आणि आजकाल बघताय आपण किती भयानक अवस्था लहान मुलांसोबत होते. आणि या मुलीला ट्रेनमध्ये भीक मागायला पाठवते. तर बदलापूर पोलीस असतील, अंबरनाथ पोलीस असतील, किंवा कर्जत खोपोलीचे जे पोलीस असतील, किंवा रेल्वे प्रशासन असेल, जे RPF वाले, त्यांना माझी विनंती आहे की या मुलीवर लक्ष द्या. आणि जे कोणी हिला जाणीवपूर्वक भीक मागण्यासाठी पाठवत असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा. जय महाराष्ट्र.